मसला या गावचे विद्यमान सरपंच काशीनाथ शिंदे आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. तर सरपंच, आपण गावचे प्रथम नागरिक आहात, तर आपल्या माध्यमातून गावचा चेहरामोहरा आपण कशा पद्धतीने बदलवत आहेत? चेहरामोहरा गावामध्ये पाण्याचा प्रश्न असेल ते आमच्या मिटलेला आहे. लाईटचा प्रश्न बी आम्ही मिटलेला आहे या गावातला. आणि आता रोड झालेले आहेत आमच्या इथं सगळे. आता कुठं कुठं नवीन वस्तीत राहिलेले आहेत ते देखील पुढील काळामध्ये होतील. आणि आता राहिलेलं समजा आमच्या इथं शाळेचा नंबर 1 काम झालेलं आहे. तर शाळेसाठी आता आम्हाला इथून मोरी शाळा डिजिटल विद्यार्थ्यासाठी काही अत्याधुनिक आता संगणक असेल, कॅम्प्युटर असेल, हे देखील शाळेत यावं ही आमची इथून पुढची इच्छा राहील. आणि आमच्या इथं सध्या आता घरकुल लाभार्थी 200 आलेले आहेत. आणि आता राहिलेले काय आहेत साहेब, राहिलेले काय घरकुल देखील आमच्या इथं यावं ही आमची सर्वे चालू आहे आमचा. आणि कोणते जर राहिला असेल एखादा सर्वेमध्ये लाभार्थी, तर ते आम्ही लाभार्थी हुडकून काढून त्याला घर देणार आहेत. प्रत्येकाला लाभ आम्ही देणार आहेत. एकही लाभार्थी चुकणार नाही ही आमची संकल्पना आहे. बरं, सध्या गावामध्ये सध्या तुम्ही अनेक वेगवेगळी कामं करत आहात, तर सगळ्यात जास्त समाधान कोणत्या कामातून लाभलं, की आतापर्यंत ते काम खूप दिवसापासून पेंडिंग होतं पण ते काम झालं आहे आता, असं कोणतं काम आहे? घरकुल आहे साहेब. घरकुलामध्ये खूप समाधान झाले. लोक इतक्या दिवसाचा जे घरकुलाचा लोक वाट प्रतीक्षेत होते ते पूर्ण झालं. आणि ते खरंच अंगावर शहर आणण्यासारखं काम आहे साहेब. समाधान झालं, खूप समाधान झालं. जीवनामध्ये आपल्या हातात मोठं काम झालेलं आहे ते. समाधान झालं. गरीब लोकांना आपल्या हातातून घरं भेटले. आपण चहा पाजून त्याला घर दिले साहेब. त्याच्यामध्ये आपल्याला कसलाही हस्तक्षेप नाही. गरिबाचं फक्त घर उभं राहावं हीच आमची इच्छा आहे. बरं, आता या ठिकाणी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहेत, आपण वेगवेगळी कामं केलेली आहेत, पण आणखी भविष्यामध्ये गावासाठी काय करण्याची इच्छा आहे? साहेब, काही ठिकाणी रस्ते राहिलेले आहेत, नवीन वस्त्या झालेल्या आहेत, त्या ठिकाणी देखील रस्ते करणार आहेत आम्ही. एकही रस्ता असा कुठलाही राहणार नाही. काही राहिलेले आहेत नवीन वस्त्यामध्ये रस्ते, ते आणून आम्ही रस्ते करणार आहेत. कुठलाच रस्ताही राहणार नाही. आणि कुठं कुठं थोडं आता काम असेल ते देखील आता स्मशानभूमीचं काम आम्ही देखील आता करणार आहेत. राहिलं होतं ते काम आता करून घेणार आहेत. ते काम झालं की आमच्यातले समजा बरेच कामं झाले असे, म्हणजे सगळेच कामं कामं झालेले सगळेच काम तर ते देखील करून घेणार आहेत आम्ही. आणि इथून पुढे जर संधी जर भेटली, जर जनतेनं समजा जर दिली, तर चांगल्या कामाची पावती लोकांच्या आम्ही रात्रंदिवस सतत कामात राहतो. संध्याकाळी फोन लावू, निम्यारात्री फोन लावू, कोणत्याही टायमाला लावू. भांडणं असेल, तंटा असेल, कोणाचं काही काम असेल तरी आम्ही तिथं संध्याकाळी निम्यारात्री उभा राहतो. जनतेच्या सेवेसाठी आम्ही कधी पण तयार आहेत. आणि इथून मुली देखील राहणार आहेत. जर जनतेनं संधी दिली तर ग्रामपंचायत लढायची काय? हा, लढणार. जनतेनं जर म्हणले लढवा तर लढवायची. जनतेच्या ह्याच्यावर आहे सगळं. म्हणजे जनतेचं आतापर्यंत कामं केले आहेत, पण जनता साथ काय देईल का तुम्हाला? देईल ना. कामाची पावती जनता देणार आहे. काम केली तर पावती भेटणंच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही साहेब. बघा, या ठिकाणी या मसला गावचे विद्यमान सरपंच या ठिकाणी काशीनाथ शिंदे, तर या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि त्या कामाचा विश्वास त्यांना स्वतःला आलेला आहे. कारण या ठिकाणी बोल तैसा चाले त्याची वंदावी पावले असे हे नेतृत्व आहे. आणि आतापर्यंत कुणालाही न दुखवता शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कशा पद्धतीने शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी काशीनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे. आणि भविष्यात देखील अगदी काही महिन्यावर ग्रामपंचायत निवडणुका देखील येऊन ठेपलेल्या आहेत. आणि भविष्यात ते सांगतात की मला जर संधी मिळाली तर आणखी जे काही माझ्या हातून राहिलेली उर्वरित कामं आहेत ती जोमानं करून गावचा चेहरामोहरा बदलून गावामध्ये विकासगंगा कशी आणता येईल हे त्यांचं स्वप्न आहे. आणि गाव चांगल्या पद्धतीनं गावचा विकास करून गावचं नाव तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रात असं गाव चमकेल असा त्यांचा विशेष प्रयत्न आहे. वैजनाथ शिंदे आज आपल्यासोबत आहेत. काय सांगायचं आहे, सध्या गावामध्ये कशा पद्धतीने विकास होत आहे? आज आमच्या गावामधील 4 वर्ष होऊन सरपंचाला अमल झाला आज. तर आमची जी संकल्पना होती गावामध्ये करण्याची, आमच्या गावामध्ये लाईटचा प्रॉब्लेम होता. पहिलं मी लाईटचं सबस्टेशनला माझ्या गावासाठी स्पेशल लाईट आज नव्या 4 डीपी आलेल्या आहेत. म्हणजे गावामध्ये 24 तास लाईट आणि
गावात दुसरी एक आमची पाण्याची एक थोडी परिस्थिती बेकार होती. गावामध्ये पाण्याची नळ योजना नवीन योजना आणल्यामुळं आम्ही जलजीवनमध्ये आज ती पाण्याला 100% गावामध्ये एक सक्सेस झालेली योजना आहे. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये माझ्या गावामध्ये कल्पना जे तुम्हाला जे सांगितलं शिवस्मारक, ते पहिल्या वर्षी मी बांधकामाचं धाडस करून आणि गावाल्याची मदत घेऊन आम्ही पहिलं स्मारक एक केलं. आणि गावामध्ये माझ्या हातून आता ही योजना एक आली शाळाची, एक पूर्ण गावामध्ये नवीन शाळा बिल्डिंग एक बांधलेली आहे. आणि गावामध्ये एक आमच्या गावासाठी दवाखान्यासाठी जाण्यासाठी एक आरोग्य केंद्र एक बांधलेलं आहे. नवीन यावर्षी बांधकाम झाले. आता यावर्षी आमची ओपनिंग आता चालू झालेलं आहे. आता मग नवीन आमची जी कल्पना आहे, तर गावामध्ये एक पुन्हा दुसऱ्या एकाने आमच्या गावामध्ये मोतीराम महाराजाचं मंदिर आहे. त्या मंदिरासाठी आम्ही सभागृह एक आमच्या गावात नवीन बांधकाम झालेलं आहे. असे आमच्या हातून ज्या योजना आम्ही ह्या 4 वर्षात पार पाडलेल्या आहेत. आणि दुसऱ्या आणि आमच्या गावामध्ये एक स्मशानभूमीचा जे प्रश्न आहे ते एक आमचा आता हातानं आम्ही बांधकाम चालू होणार आहे. ते म्हणजे आमच्या गावात आता राहिलेला विकास असा आमच्या नजरेतून सध्या तर काही नाही. आम्ही जी पूर्ण गावाच्या ज्या गरजा होत्या त्या पूर्ण झाल्यात आजपर्यंत. बरं, सध्या गावच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत? कारण आतापर्यंत ज्या तुम्ही विकासाच्या गोष्टी सांगितल्या, पण समस्या सध्या कोणत्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्या पुढं काय करायची? नाही, सध्या स्मशानभूमी आहे, पण ती स्मशानभूमीत सध्या आम्ही काम आता ह्या पुढल्या हातात चालू करवलं, कारण तीच महत्त्वाची. आणि तिथं आम्ही चौबाजूने परिसर आणि तिथं आम्ही सुशोभीकरण सुद्धा केलेलं आहे. आता फक्त आम्हाला तिथं स्मशानभूमीसाठी बजेट नाही आहे, तर कमी बजेट जुने मजूर झाले ते बजेट होत नसले, पण तरी आम्ही आता गावाले म्हणून आम्ही सहकार्य करून सगळे म्हणून करणार आहेत. बाकी आमचा सध्याचा प्रश्न म्हणजे मिटणार आहे. गावामध्ये रस्ते, नाल्या, रोड, पाणी या गोष्टी आहेत का? पूर्ण गावामध्ये एकदम तुम्ही आता आमच्या गावात तुम्ही फिरून बघा, एकदम चकचकीत रस्ते आहेत. आमच्या गावामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत सगळे पूर्ण रस्ते झाले आहेत. नवीन वस्तीत फक्त एक गावामध्ये रस्ता नाही. नवीन वस्ती झालेली आहे. आता ते नवीन वस्त्या आता वाढलेल्या आहेत. नवीन वस्त्या वाढल्यामुळं थोडं गावाची आता गाव आमचं इथून 1 किलोमीटर पुढे गेले. त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये पुन्हा दुसरी एक आमची कल्पना होती, 200 घरकुलं माझ्या गावामध्ये जवळपास काम चालू आहे. 200 घराचं घरकुल ही खरोखरच आमची काहीतरी, पण आमच्या हातून लोकांना आम्ही हे घरकुलाचं आज जे झालं ना, हे खरोखरच आज आम्ही आतापर्यंत 200 घरकुल कधी चाललं नाही, कधीच नाही, पहिली वेळ आहे. आणि विशेष म्हणजे माझं व्यक्तिगत स्वतःचं माझं वागणं असं आहे की मी कोणालाही माझे स्वतःची घरची फाईल मी स्वतः आणून देतो 10 रुपयाची. त्याचा चहा सुद्धा पित नाही मी घरकुल लाभधारकाचा. त्याचं माझ्या हातून एवढं समाधान आहे की आपल्याला त्याला मिळाली घरं, एक त्याच्या डोळ्याला आनंद आहे, हेच आपल्याला आनंद आहे. हे एक माझ्या हातून मोठं काम झालेलं आहे. म्हणजे गावचा विकास होतो ह्याचं समाधान आहे. खूप समाधान आहे. ह्याच्यापासून आम्हाला की आनंद मिळतो की आपल्याला लोकांना तर पूर्ण माझं गाव, माझ्या गावात विरोध हा नाहीच, कारण सगळं गाव माझ्या पाठीमागं आहे. आणि विरोधक असल्यावर कामाला गती मिळत नाही. माझ्या गावात विरोध हा नाहीच, फक्त निवडणुकीपुरताच. आज आमच्या काळात आम्ही 20 वर्षापासून राजकारणात आहे. एक दिवस आमच्या निवडणुकीपुरतं गावात विरोध करतात, बाकी 5 वर्षे सगळे समयराम्यानं काम करतात. ह्याच्यात काय माझं दुमत नाही. पूर्ण गावाले माझ्या ह्या गोष्टी सहमत आहेत. आणि सामाजिक कामं आमच्या गावात उपक्रम आम्ही जे राबवितो एकोप्यानं. आमच्या गावामध्ये 4 सप्ते असतात. 2 शेतामध्ये 2 ठिकाणी असतात आणि 2 गावामध्ये असतात. आणि सगळं गाववाले मिळून माझ्या गावामध्ये सलोखा, जातीय सलोखा सगळं एकच आहे. आंबेडकर जयंती माझ्या गावामध्ये सर्व गावं मिळून आम्ही करतो. म्हणजे हे आमच्या गावातलं उदाहरण कोणी घ्यायचं. आणि आम्ही गाववाले मिळून सगळ्याच गोष्टींना सहभागी होतात. मिरवणुकीत बी नाचतो, मिरवणुकीत गातो, संध्याकाळी राहतो. असं काहीच नाही आमच्या मनामध्ये की पूर्ण गाव मिळून आम्ही करतो साजरी. प्रत्येक जयंती आम्ही सगळे गाव मिळून साजरी करतो. मसला या गावचे माजी सरपंच विलास मस्के आपल्यासोबत आहेत. काय सांगायचं या ठिकाणी? तुम्ही देखील सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या गावामध्ये कसं वातावरण आहे? गावामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. मी 2010ला सरपंच होतो. कामं केले मी काळात बी कामं केले भरपूर. ते गंगाघाट बांधला, ते इकडं झाडं लावले वाटणं येताना, हे सगळे कामं केले. याच्या सरपंचाच्या याच्या सहकार्यानं सगळे कामं केले. आम्हाला चांगलं वातावरण आहे. चांगलं वातावरण आहे. आम्हाला एकच आता आवश्यकता आहे, इथं स्टॉप, एक सिस्टर आणि एक डॉक्टर यावं. दवाखाना झाला आहे, सगळ्या सुविधा आहेत आम्हाला. दवाखाना झाला आहे पण स्टॉप नाही. तेवढी जर झाली तर आम्हाला खूप चांगलं हे होईल. आणि चांगल्या पद्धतीत आम्हाला हे सगळे, आमच्यात भांडण नाही होत, काहीच नाही, दोन्हीमध्ये काहीच संबंध नाही. आम्ही जयंत्या एकत्रपणे करतो सर्व.
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवाजी महाराज जयंती असेल, सगळ्या हां